सगळे मजेत आहात ना? छान. विद्यार्थी मित्रांनो, सर्वप्रथम मी माझा तुम्हाला परिचय करून देतो. माझे नाव श्री एस पाटील सर. मी सरकारी उच्च प्राथमिक मराठी शाळा शिकून येथे सहशिक्षक म्हणून कार्यरत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण खूप धमाल करायची आहे आणि छान छान गाणी म्हणायची आहे. तुम्हाला गाणी आवडतात ना? खूप छान आवडतात. शाबास. तुम्हाला गाणी कोणी शिकवले? बरोबर, तुम्हाला अंगणवाडीच्या ताईंनी गाणी शिकवलेली आहेत. त्याचबरोबर तुमच्या घरातील आई वडिलांनी, दादा ताईंनी किंवा शेजाऱ्यांनी वगैरे बरीचशी गाणी शिकवली असतील. तर आज सुद्धा आपण इथं छानपैकी गाणं म्हणायचं आहे. तत्पूर्वी तुम्ही काय करा, जरासं इथं पुढचं चित्र पहा. इथं एक तुमच्यासमोर एक चित्र लावलेलं आहे. त्या चित्रामध्ये पदार्थ तुम्ही ओळखला का? काय आहे सांगा? बरोबर, हे काय आहे? पापड आहे. काय आहे? पापड. तुम्ही पापड खाल्लात की नाही? खाल्लात ना? छान. कसा लागतो? अगदी चवीला छान लागतो. पापड खाताना कसा आवाज होतो? गरम गरम आवाज. अगदी बरोबर, गरम गरम असा आवाज होतो. म्हणजे आपल्या भारतीयांच्या आहारामध्ये पापड आहे. काय हा पदार्थ आहे. त्यानंतर पुढील चित्र पहा. चित्रामध्ये दिसणारा पदार्थ कोणता कोणता पदार्थ आहे? शाबास. हा काय आहे? लोणचे आहे. काय आहे? लोणचे. बघा, आपल्या भारतीयांच्या आहारामध्ये हा पदार्थामधील एक घटकापैकी एक पदार्थ आहे लोणचे. लोणचे कशापासून बनवतात रे? कैरीपासून बनवतात. कच्च्या आंब्यापासून लोणचे बनवतात. त्याचबरोबर आणखी कशापासून बनवतात? लिंबूचे लोणचे बनवतात, करवंदाचे बनवतात, लसणाचे बनवतात. अशा वेगवेगळ्या पदार्थापासून लोणचे तयार करतात आणि हा आपल्या आहारामधील एक पदार्थ आहे. शाबास. आता पुढील चित्र पहा. या चित्रामध्ये तुम्हाला काय दिसतंय? बरोबर, अगदी बरोबर होतं. काय आहे? भात. तुमच्या आमच्या आवडीचा भात. आम्हा भारतीयामधील आहार पदार्थामधील एक प्रमुख घटक म्हणजे काय? भात. सगळ्यांना आवडणारा भात. बघा, तुम्ही सकाळी उठल्यानंतर सगळ्यावरून शाळेला येताना काय करता? जेवण करून येतात, होय की नाही? तुमच्या जेवणामध्ये कोणते कोणते आहार पदार्थ असतात? भात असतो, आमटी असते, भाजी असते, बरोबर. आणखी काय? भाकरी असते. काही जणांच्या आहारामध्ये चपाती असते, वरण असते, बरोबर. म्हणजे हे हा आहार पदार्थ आपण काय करतो? दिवसातून 2-3 वेळा आपण सकाळी खातो, दुपारी शाळेमध्ये तुम्ही भात भाजी खाता, आमटी खाता, संध्याकाळी घरी गेल्यानंतर संध्याकाळ जेवणामध्ये सुद्धा भात तुम्ही खाता. म्हणजे हा भात सगळ्यांच्या आवडीचा आहार पदार्थ आहे. आता पुढील चित्र पाहतो. छान. आता या चित्रामध्ये बघा, तुम्हाला काय दिसतंय? एका वाटीमध्ये एक पातळ पदार्थ आहे. त्याच्यामध्ये बघा कोथिंबीर वगैरे टाकलेली आहे. त्याला काय म्हणतात रे? सांगा भाऊ. छान. त्याला काय म्हणायचं? कढी. काय म्हणायचं? कढी. बघा, तुम्ही कढी प्यायलाय की नाही? प्यायलाय ना? छान. कशी लागते चवीला? आंबट गोड छान लागते ना? बरोबर. म्हणजे कढी सुद्धा आपल्या भारतीयांच्या आहार पद्धतीमधील एक आहार घटक आहे. अगदी बरोबर. त्यानंतर पुढचा पदार्थ पहा. तर बघा, या वाटीमध्ये एक हिरवागार पदार्थ तुम्हाला दिसायला लागला की नाही? आणि बाजूला अगदी छान हिरव्या मिरच्या आहे. त्याला काय म्हणायचं रे? कोणता आहार पदार्थ आहे? अगदी बरोबर. हा काय? ही काय आहे? चटणी आहे. काय आहे? चटणी. आणि ही चटणी सुद्धा आपण अगदी घरामध्ये आवडीने खातो की नाही? तुमच्या घरामध्ये तुमची आई बघा, आपण आंबोळी बनवतो, डोसा बनवतो, इडली बनवतो, आप्पे बनवतो. त्यावेळी त्या आंबोळी बरोबर, इडली बरोबर आपण चटणी अगदी आवडीनं म्हणजे सर्वजण खातो. छान.
भात बघितला, कढी बघितली आणि चटणी बघितली. आता या आहार पदार्थावरून मी तुम्हाला एक छानसं काय सांगणार आहे, गाणं सांगणार आहे. आणि ते गाणं तुम्ही माझ्या पाठोपाठ काय करायचंय, मोठ्यानं म्हणायचं आहे. म्हणणार ना? छान, ठीक आहे. चला सुरू करूया. हो बघा, म्हणा. पापड खाल्ला गरम गरम, पापड खाल्ला गरम गरम, लोणचं खाल्लं चटक मटक, लोणचं खाल्लं चटक मटक, भात खाल्ला गुटू गुटू, भात खाल्ला गुटू गुटू, कढी प्यायली भुरुक भुरुक, कढी प्यायली भुरुक भुरुक, चटणी खाल्ली एकच बोट, चटणी खाल्ली एकच बोट, भरलं बाळाचं पोट पोट, भरलं बाळाचं पोट पोट, ढेकर आले डुरुक डुरुक, बाळ हसलं तुदुक तुदुक. बघा या चित्रामध्ये छानसं बाळ आहे. कसं आहे? तुमचं छान बाळ आहे. ते काय लागले? छान हाता लागले. का हाता लागले ते बाळ? तर त्या बाळानं काय केलंय? पापड खाल्ला, त्यानंतर लोणचं खाल्लं, त्यानंतर चटणी खाल्ली, भात खाल्ला आणि एवढं सगळं खाल्ल्यामुळं त्याचं पोट काय झालं? भरलेलं आहे. आणि भरल्यानंतर त्याला ढेकर आली आणि ढेकर आल्यामुळे ते खुदू खुदू असा लागले. कसं असा लागलंय? खुदू खुदू असा लागलाय. तुम्ही पण असता ना? छान असता. आता या गाण्यावरून तुम्हाला मी काही प्रश्न विचारणार आहे. त्या प्रश्नाचे उत्तर तुम्ही मला सांगायचे. ठीक आहे, सुरू करूया. तर माझा पहिला प्रश्न असा आहे, बाळानं पापड कसं खाल्लं रे? सांगा भाऊ. बाळाने पापड कसा खाल्ला? पापड गरम गरम खाल्ला. कसा खाल्ला? गरम गरम असा आवाज करत बाळाने पापड खाल्ला. आवाज कसं? मग आता मी दुसरा प्रश्न विचारतो, लक्ष द्या. बाळाने लोणचं कसं खाल्लं? सांगा भाऊ. लोणचं कसं खाल्लं? छान, बरोबर. बाळाने लोणचं चटक मटक खाल्लं. कसं खाल्लं? चटक मटक खाल्लं. तुम्ही पण खाल्लं ना चटक मटक तरी लोणचं? अगदी बरोबर. त्यानंतर पुढचा प्रश्न पहा. बाळाने भात कसा खाल्ला? भात कसा खाल्ला सांगा भाऊ. शाबास, बरोबर आहे. बाळाने भात कसा खाल्ला? गुटू गुटू भात खाल्ला. कसा खाल्ला? गुटू गुटू खाल्ला. त्यानंतर पुढचा प्रश्न पहा. बाळाने कढी कशी प्यायली? बाळाने कढी कशी प्यायली? तर बाळाने कढी भुरुक भुरुक प्यायली. कढी कशी प्यायली? भुरुक भुरुक प्यायली. अगदी बरोबर, तुम्ही हुशार आहात. त्यानंतर बाळ कसं असलं? बाळ कसं असलं? बाळ खुदूक खुदूक हसलं. बाळ खुदूक खुदूक हसलं. छान, शाबास. ठीक आहे. आता इकडे लक्ष द्या. तर आता आपण जे आहार पदार्थ बघितले, पापड बघितला, लोणचं बघितलं, भात बघितला, कढी बघितली, या आहार पदार्थ व्यतिरिक्त आणखीन असे कोणते आहार पदार्थ आहेत जे आपण आपल्या आहारामध्ये म्हणजे आपण खातो, आपल्या आहारामध्ये त्याचा समावेश असतो आणि त्यांची चव कशा प्रकारची असते ते आता काय करायचं आपण शिकायचं आहे. या पहिल्या चित्रामध्ये बघा, हे पहिलं पण बाण, त्या पहिलं पण कोणतं आहे बघा भाऊ? शाबास. हे काय आहे? लिंबू आहे. लिंबू सगळ्यांनी बघितलंय की नाही? बघितलंय. छान. आपल्या भारतीयांच्या प्रत्येकाच्या घरामध्ये लिंबू असतो. लिंबू आपण काय करतो? आपल्या जेवणामध्ये पिळून वगैरे घेतो, त्यामुळे जेवणाचा स्वाद वाढतो. त्याचबरोबर आणखी लिंबू कशामध्ये, लिंबूचा वापर कशासाठी करतात? अगदी बरोबर, सरबत करण्याकरिता लिंबूचा वापर करतात. शाबास. आता पुढे लक्ष द्या. दुसरं चित्र पहा. या चित्रामध्ये तुम्हाला काय दिसते रे? छान. काय आहे? कैरी आहे. काय आहे? कैरी. कच्चा आंबा, त्याला काय म्हणायचं? कैरी. मगाशी बघा आपण गाण्यामध्ये
लोणचं खाल्लं की नाही? लोणचं ते लोणचं कशापासून बनवलं होतं? या कैरीपासून बनवलेलं होतं. छान. आता तिसरा प्रश्न पहा. तिसरं चित्र पहा. तिसऱ्या चित्रामध्ये तुम्हाला काय दिसतंय? चीज. अरे वा, चीज म्हटल्यावर सगळ्यांनी तोंडात पाणी सुटले की नाही? अगदी सुटणार. बरोबर, हा पदार्थ आहेच तसा. म्हणजे लिंबू म्हणा, कैरी म्हणा, चीज हे तिन्ही पदार्थ तुम्ही खाल्लेले आहात आणि पाहिलेले सुद्धा आहात. बरं, आता माझा प्रश्न असा आहे, या तिन्ही पदार्थाची चव कशी असते सांगा रे? लिंबू, कैरी आणि चीज त्याची चव कशी असते? गोड असते, कडू असते, तिखट असते, खारट असते की आंबट असते? अगदी बरोबर. कसे असते? हे तिन्ही पदार्थ कसे आहे? आंबट आहे. म्हणजे या पदार्थाची चव कशी आहे? आंबट आहे. छान. आता पुढील चित्र पहा. या चित्रामध्ये दोन पदार्थ आहेत पहा. पहिला पदार्थ पहा. ओळखा भाऊ, या पहिला पदार्थ काय आहे? अगदी बरोबर. काय आहे? साखर आहे. ही काय आहे? साखर आहे. दुसरा पदार्थ काय आहे पहा. ओळखता येते का? शाबास. ही काय आहे? गुळाची ढेप, गुळ आहे. काय आहे? गुळ आहे. मग मला सांगा, साखर आपण कशामध्ये कशाचा वापरतो रे? बरोबर, आपण घरामध्ये प्रत्येकाच्या घरामध्ये साखर असते. कुठल्या घरामध्ये साखर नाही असं घर तुम्हाला सापडणार नाही. सगळ्यांच्या घरी साखर आहे. मग साखरेपासून आपण काय करतो? गोडधोड पदार्थ बनवतो. अगदी बरोबर. साखरेवर तुम्ही चहामध्ये काय करता? साखर घालता. आणखी काय करता रे? बरोबर, तुम्हाला शिरा बनवायला असेल ना, तर शिऱ्यामध्ये सुद्धा तुम्ही काय करता? साखर घालता आणि शिरा बनवता छान छान. आणि त्याचबरोबर या जर गुळ आहे, त्या गुळाचा सुद्धा वापर आम्ही आपल्या घरामध्ये करत असतो. बघा, उदाहरणार्थ तुमच्या घरी जर पुरणपोळी बनवायची असेल तर पुरणपोळीमध्ये काय वापरतात? गुळ वापरतात. होय की नाही? छान. मग आता मला सांगा, ही जी साखर म्हणा किंवा गुळ म्हणा, याची चव कशी आहे सांगा? हे चवीला कसे लागतात पदार्थ? हे आंबट आहे, तिखट आहे, खारट आहे की गोड आहे? कशी आहे? अगदी बरोबर. कशी आहे? गोड. म्हणजे साखर आणि गुळ हे पदार्थ कसे असतात? चवीला गोड आहे. छान. अगदी. आता पुढचं चित्र पहा. या चित्रामध्ये तुम्हाला दोन पदार्थ आहेत. एक आहे हिरवी मिरची. काय आहे? हिरवी मिरची. छान. आणि दुसरा पदार्थ पहा. इथे काय आहे? लाल मिरची. ही काय आहे? लाल मिरची. हे दोन्ही पदार्थ तुम्ही पाहिलात ना? पाहिला. छान. अगदी बरोबर. हिरवी मिरची कशाकरता वापरताय पण घरी? बघितलंय की तुम्ही घरी? तुमची आई हिरवी मिरची काय, हिरव्या मिरची पासून काय काय बनवते? छान चटणी बनवते. आपण मागाशी कांद्यामध्ये चटणी खाल्ली की नाही? हिरवीगार चटणी खाल्ली. बघा, चटणी खाल्ली, एकच गोड म्हटला. काही की नाही? चटणी कशापासून बनवली होती? हिरव्या मिरचीची. मग त्याच्यापासून पालकाची चटणी बनवतोय, पालक भाजीची. खोबऱ्याची चटणी बनवतोय, कोथिंबिरीची बनवतोय. होय की नाही? त्याचबरोबर इतर ही लाल मिरची आहे. काय आहे? लाल मिरची. या लाल मिरची पासून आपण काय करतो रे? माहित आहे का? सांगा भाऊ. शाबास. लाल मिरची काय करतात? पावडर बनवतात, तिखट बनवतात आणि ते आपण आपल्या आहारामध्ये, जेवणामध्ये, भाजीमध्ये, आमटीमध्ये वगैरे आपण वापरतो आणि ते खातो. मग समजा मी तुम्हाला एक हिरवी मिरची दिली खायला, अख्खी खायला तरी खाल काय तुम्ही? नाही. तुम्ही खाल्ल्याबरोबर काय म्हणणार? हाय हाय म्हणणार. काय म्हणणार? हाय हाय म्हणणार. का म्हणणार हाय हाय? ही तुम्हाला चवीला कशी लागली? गोड लागली, कडू लागली, आंबट लागली, खारट लागली की आणखी कशी लागली? अगदी बरोबर. कशी लागली? तिखट लागली. शाबास. म्हणजे लाल मिरची, हिरवी मिरची यासारखे ही जी पदार्थ आहेत ही चवीला कशी आहेत? तिखट आहेत. अगदी बरोबर. छान. आता पुढील पदार्थ पहा. या चित्रामध्ये तुम्हाला दोन पदार्थ दिसायला लागले. इथं पहा, हे काय आहे? ही वस्तू तुम्ही सगळ्यांनी बघितलेला आहे. हा पदार्थ तुम्ही खाल्लेला सुद्धा असणार. हे काय आहे? कारले. बरोबर. आणि हे काय आहे? गोळ्या, औषध गोळ्या आहेत. काय आहे? औषध गोळ्या आहेत. आता आपल्या घरामध्ये बघा, आई आपली काय करते? कारल्याची भाजी बनवते, तुम्हाला खायला देते. तुम्ही त्यावेळी काय करताय? खायला टाळाटाळ
त्याचबरोबर आपण औषधी केव्हा आणतो? आपण डॉक्टरकडे गेल्यानंतर, म्हणजे आपण डॉक्टरकडे केव्हा जातो? आपण आजारी पडतो. आजारी पडल्यानंतर आपण ज्यावेळी डॉक्टरकडे जातो त्यावेळी डॉक्टर तुम्हाला काय करतो? औषध गोळ्या देतो. मग औषध गोळ्या आपण खायला टाळाटाळ करतो. कारल्याची भाजी खायला टाळाटाळ करतो. काही जणांना आवडते, काही जणांना आवडत नाही, बरोबर का? असे काय होते रे? मग या कारल्याची, या औषधाची म्हणा ही चव कशी आहे? कशी ते इकडे कशी लागतात? गोड गोड लागतात, आंबट लागतात, तिखट लागतात, खारट लागतात, की कडू लागतात? बरोबर काय? हे दोन्ही पदार्थ कडू लागतात. बघा, कारल्याची भाजी जरी कडू लागत असली तरी आपण ती काय केली पाहिजे? खाल्ली पाहिजे, कारण ती औषधी भाजी आहे. काय आहे? औषधी भाजी आहे आणि त्यामुळे ती आपण खाल्ली पाहिजे. त्यानंतर पुढील पदार्थ पहा. या चित्रामध्ये तुम्हाला एक पदार्थ दिसायला आहे. हा पदार्थ ओळखायचा आहे. बघा, एक बाटली आहे, बरोबर, छोटीशी, आणि बाटलीमध्ये एक पांढरा पदार्थ आहे. काय आहे? पांढरा पदार्थ आहे. ते तुम्ही बघितलं की नाही? हा पदार्थ बघा आपल्या भारतीयांच्या म्हणा सगळ्यांच्या जेवणामध्ये, आहारामध्ये असलेला मुख्य घटक आहे. बघा, हा पदार्थ आपल्या आहारामध्ये वापरला नाही तर आपलं जेवण कसं होतं? अळणी होतं. काय होतं? अळणी होतं. हा पदार्थ कोणता ओळखा पाहू? त्याला काय म्हणायचं? शाबास, हे काय आहे? मीठ आहे. हे काय आहे? मीठ आहे. समजा हाच पदार्थ एखाद्या जेवणामध्ये जास्त पडला, काय होईल? जास्त पडला तर त्या पदार्थाची काय होते? चव बदलते आणि तो पदार्थ आपण काय होत नाही, मग ती भाजी किंवा ते काय असेल ते आपण काय खात नाही. का खात नाही रे? त्याची चव बदलते. म्हणजेच हा पदार्थ चवीला कसा लागतो सांगा? कसा लागतो? अगदी बरोबर, खारट. कसा लागतो? खारट. जरी हा पदार्थ खारट असला तरी आपल्या हा जेवणाची लज्जत वाढवतो. त्यामुळे प्रत्येकाच्या जेवणामध्ये मिठाचं प्रमाण, योग्य प्रमाण असतं. शाबास, ठीक आहे. मग आता तुम्ही ही चव सांगितला, आंबट चव सांगितला, गोड चव सांगितला, कडू चव सांगितला, तिखट चव सांगितला, खारट चव सांगितला. या चवीवरून आपल्या मराठीच्या इयत्ता पहिलीच्या पुस्तकामध्ये एक छानशी गाणे आहे. ही चव कोणाची? कवितेचं नाव काय आहे? ही चव कोणाची? आता काय करायचं आहे? हे गाणं मी तुम्हाला मोठ्यानं म्हणून दाखवणार. त्याप्रमाणे तुम्ही काय करायचं आहे? माझ्या पाठोपाठ हे गाणं मोठ्यानं म्हणायचं आहे. चला तर सुरू करूया. हो, छान. चला करूया. आंबट चिंबट सांगा लागतंय कोण? आंबट चिंबट सांगा लागतंय कोण? लिंबू कैरी चिंच आणखी कोण? लिंबू कैरी चिंच आणखी कोण? गोड गोड सांगा लागतंय कोण? गोड गोड सांगा लागतंय कोण? साखर आणि गुळ आणखी कोण? साखर आणि गुळ आणखी कोण? आंबट चिंबट सांगा लागतंय कोण? आंबट चिंबट सांगा लागतंय कोण? लिंबू कैरी चिंच आणखी कोण? लिंबू कैरी चिंच आणखी कोण? हाय हाय तिखट लागतंय कोण? हाय हाय तिखट लागतंय कोण? लाल हिरवी मिरची आणखी कोण? लाल हिरवी मिरची आणखी कोण? आंबट चिंबट सांगा लागतंय कोण? आंबट चिंबट सांगा लागतंय कोण? लिंबू कैरी चिंच आणखी कोण? लिंबू कैरी चिंच आणखी कोण? कडू 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 लागतंय कोण? कडू 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 लागतंय कोण? कारले आणि औषध आणखी कोण? कारले आणि औषध आणखी कोण? आंबट चिंबट सांगा लागतंय कोण? आंबट चिंबट सांगा लागतंय कोण?
छान, अगदी छान म्हटलं ना. आवडली तुम्हाला कविता? छान, सगळ्यांना कविता आवडली. बघा या कवितेमधून आपण काय सांगितलंय, वेगवेगळ्या पदार्थाची चव ओळखायला शिकलेलो आहे. बघा लिंबू कैरीची ती कशी लागतात, आंबट लागतात. त्याबरोबर साखर आणि गुळ कसं लागते, गोड लागते. लाल मिरची हिरवी मिरची कशी लागते, तिखट लागते. त्यानंतर कारले औषधांची चव कशी आहे, कडू आहे. मिठाची चव कशी आहे, खारट आहे. शाबास. आता या व्यतिरिक्त बघा या सगळ्या चवीचे पदार्थ आपण खात असतो, पण हे आहार पदार्थ आपण घरामध्ये बनवतो, शिजवतो. पण या व्यतिरिक्त असे काही आहार पदार्थ आहेत जे झाडाला लागतात, पेरीला लागतात आणि आपण ते तसेच खायचे असतात. त्याला आपण काय म्हणतो, फळे म्हणतो. काय म्हणतो, फळे. आता तुमच्या समोर इथे चित्र लावलेलं आहे. या चित्रामध्ये काय आहे सांगा, वेगवेगळ्या प्रकारची फळं आहेत. काय आहे, वेगवेगळ्या प्रकारची फळं आहेत. तुम्ही ओळखून सांगायचं आहे याच्यामध्ये कोणती कोणती फळं आहेत. तुम्ही जी पाहिला असाल, खाल्ला असाल, बघितला असाल ती फळं तुम्हाला इथं सांगायची आहे. सांगा भाऊ. छान. काय आहे, सफरचंद आहे, आंबा आहे, संत्री आहे, अननस आहे, पपई आहे, द्राक्ष आहे, केळी आहे, चिकू आहे, कलिंगड आहे, सीताफळ आहे. छान, अगदी बरोबर ओळखलं. अशी बरीचशी फळं काय आहे या चित्रामध्ये आहे. आणि ही फळं सुद्धा काय केली पाहिजे, आपण खाल्ली पाहिजे. ती फळं कशी आहेत रे, रसभरीत फळं आहे. कशी आहे, रसभरीत फळं. बघा तुमच्या पहिलीच्या पुस्तकामध्ये रसदार फळे म्हणून एका पानावरती ही चित्र आहे, बरोबर. या चित्रामध्ये 6 फळं दिलेली आहे. ही फळं पण सुद्धा तुम्ही काय करायची आहे, ओळखायची आहे. हे पहिलं फळ बघा. पहिलं फळ कोणतं आहे, आंबा. छान. दुसरं फळ कोणतं सांगा, कलिंगड आहे. काय आहे, कलिंगड. दुसरं फळ कोणतं आहे, केळी आहे. छान. पुढं कोणतं फळ आहे, पेरू आहे. वा. पुढं कोणतं फळ आहे, द्राक्षे. अगदी बरोबर. पुढं काय आहे, अननस. आणि वरती काय आहे, डाळिंब. ही अशी फळं तुम्ही छानपैकी बघितला असणार. आता या फळांच्या वरती, या चित्रावरती मी तुम्हाला काय करणार आहे, काही प्रश्न विचारणार आहे. त्या प्रश्नांची उत्तर तुम्ही मला सांगायची आहे. आता मला सांगा, या सर्व या फळामध्ये कोणतं फळ तुम्हाला आवडतं, असं कोणतं फळ आहे जे तुम्हाला आवडतं. आता बघा या प्रश्नाचं उत्तर काय असणार, प्रत्येकाचं वेगळं असू शकते. काही जणांना आंबा आवडू शकतो, काही जणांना पेरू आवडू शकतो, काही जणांना द्राक्ष आवडू शकतात. पण आंबा हे असे फळ आहे की जे सर्वांना आवडतं. जे काय होतंय, सर्वांना आवडतं. बरोबर आहे की नाही. छान. म्हणजे आंबा हे सर्वांचं आवडतं फळ आहे. त्यानंतर माझा पुढचा प्रश्न असा आहे, त्याच्यामध्ये असं एक फळ आहे की जे फळ आपण काय करतो, घरी शिकरण बनवत असताना त्याच्यामध्ये त्याचा वापर करतो. तुम्ही शिकरण बघितलेलं आहे, बघितलेलं आहे. छान. शिकरण खाल्ला पण आहे ना, खाल्लेला आहे. पण शिकरण केव्हा बनवतो, जेव्हा आपल्या घरामध्ये सण समारंभ असतात किंवा कार्यक्रम असतो त्यावेळी आपण काय करतो, घरी शिकरण बनवतो. मग त्याच्यामध्ये कोणतं फळ वापरतात तरी आपलं, अगदी बरोबर, कोणतं, केळी वापरतात. काय वापरतात, केळी वापरतात. छान. अगदी बरोबर. मग जसं बघा पक्ष्याचा राजा गरुड, बरोबर. जंगलात प्राण्यांचा राजा कोण, सिंह. त्याप्रमाणे फळांचा राजा कोण आहे सांगा भाऊ, तुम्हाला माहित आहे का, फळांचा राजा कोण. छान. बरोबर. फळांचा राजा कोण, आंबा. कोण आहे फळांचा राजा, आंबा. व्हेरी गुड. छान. बघा म्हणजे आज आपण काय काय शिकतो रे, आज आपण बघा छानपैकी 2 गाणी शिकलो, 2 कविता शिकलो. पहिली कविता कोणती, पापड खाल्ला गरम गरम. त्यानंतर काय शिकलो, ही चव कोणाची, म्हणजे वेगवेगळ्या पदार्थांची चव ओळखण्यास आपण शिकलेलो आहे. म्हणजे आपण काय केलं पाहिजे, सगळ्या प्रकारच्या सगळ्या चवीचे पदार्थ आपण आपल्या आहारामध्ये
समावेश केला पाहिजे. आपला आहार कसा पाहिजे, सकस पाहिजे, म्हणजे ज्यामुळे आपण निरोगी राहू आणि आम्हाला कोणतेही आजार होणार नाही. मग तुम्ही काय करायचं, ही दोन्ही कविता काय करायच्या, पाठ करायचे आहे आणि दररोज म्हणायचे आहेत. आपल्या घरी सुद्धा म्हणून दाखवायच्या आहेत. आता तुम्हाला घरी करण्याकरिता एक छानसा गृहपाठ मी तुम्हाला देणार आहे. तर सर्वप्रथम इथं लक्ष द्या. इथं एक चित्र आहे. कसलं चित्र आहे रे? शाब्बास, हे सफरचंदाचं चित्र आहे. काय आहे? सफरचंद. हे कसं काढलं आहे? पेन्सिलनं काढलेलं आहे. कसं काढलेलं आहे? पेन्सिलनं काढलेलं आहे. याप्रमाणे तुम्ही काय करायचं, सफरचंदाचं चित्र घरी पेन्सिलनं काढायचं आणि ते छानपैकी रंगवून आणायचं आहे. त्याचबरोबर हे दुसरं चित्र बघा. हे काय आहे? केळाचं चित्र आहे. हे चित्र सुद्धा तुम्ही काय करायचं आहे, आपल्या वहीमध्ये छानपैकी काढायचं आहे आणि छानपैकी रंगवून ते मला दाखवायचं आहे. आणि तिसरं चित्र बघा. हे काय आहे? आंबा. बरोबर. या आंब्याचं सुद्धा तुम्ही काय करायचं आहे, चित्र काढायचं आहे आणि छानपैकी रंगवून मला दाखवायचं आहे. आता तुमच्यासाठी छोटीशी गंमत म्हणजे हे आंब्याचं चित्र कसं काढायचं याचा एक छोटासा व्हिडिओ मी तुम्हाला इथं काय करतो, दाखवतो. प्रमाणे तुम्ही छानपैकी चित्र काढायची आहेत आणि ते रंगवायची आहेत. आवडलं ना तुम्हाला चित्र? ठीक आहे. धन्यवाद.